विचार करेन उसका। अल्पकालीन चर्चेदरम्यान आपण दिलेल्या उत्तरात विरोधकांचं असं म्हणणं आहे की परभणी जिल्ह्यात सोमनाथ सूर्यवंशीला न्याय नाही मिळाला। विरोधकांनी माझं मला असं वाटतं की माझं भाषण जयंत पाटलांनी नीट ऐकलं असतं तर हे प्रश्न त्यांनी निर्माण केले नसते। मी 3 गोष्टी सांगितल्या। पहिली गोष्ट, 2 वेळा मॅजिस्ट्रेट समोर मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारलं तुम्हाला मारहाण झाली आहे का? त्यांनी सांगितलं नाही। ही पद्धत असते, विचारावं लागतं। ते मॅजिस्ट्रेटनी त्यांना ते नोंदवावं लागतं, ते नोंदवून ठेवलेलं आहे। ते जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये होते तेव्हा पोलीस कस्टडीतले सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत, कुठलाही टाइम लॅग नाही आहे त्याच्यामध्ये, कुठेही त्यांना मारहाण झाल्याचं दिसत नाही। तिसरं, त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन झाली, मी जे सांगितलं की आपण जे सगळे दाखवतो आहोत ते पोस्टमॉर्टम रिपोर्टचं कव्हर दाखवतो आहोत, पण जी डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन झाली त्याच्यामध्ये त्यांना श्वसनाचा दुर्धर रोग आहे हे तेव्हाच नमूद करून ठेवलेलं आहे, हे मी सांगितलं। तथापि एवढं सगळं झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना, पोलीस स्टेशनमध्ये असताना नाही, जेलमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या फ्रंट पेजवर मल्टिपल इंजुरीज असं लिहिलेलं असल्यामुळेच आपण त्याची न्यायालयीन चौकशी करतो आहोत की ज्या न्यायालयीन चौकशीतनं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। हे लपवण्याचं कुठलंही कारण नाही आहे। मला असं वाटतं तुम्ही ऐकलं नाही, याचा अर्थ मी जे उत्तर दिलं ते तुम्ही ऐकलं नाही। नाही, असं आहे की त्या संदर्भातल्या काही याच्यावर मागच्या काळात कारवाई झालेली आहे, काही UAPAच्या माध्यमातून काही कारवाई झालेली आहे, त्यामुळे जिथे आवश्यकता असेल तिथे कारवाई होईलच। आहे की दीक्षाभूमीला ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। ज्या जागेचं तुम्ही या ठिकाणी सांगताय ती कृषी विभागाची केंद्राची एक छोटीशी जागा आहे, ज्याची मागणी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे। आम्ही केंद्राला विनंती केलेली आहे की ती जागा त्यांनी द्यावी। असं आहे की मुळामध्ये जे काही आपले मंदिरं असतील किंवा इतर धार्मिक स्थळं असतील यांच्या कंट्रोलचे वेगवेगळे कायदे आहेत। मुस्लिमांकरता वक्फ आहे, काही ठिकाणी ट्रस्ट आहेत आणि काही ठिकाणी आपण कायदे केलेले आहेत। त्याच्यामुळे त्याच पद्धतीनं आपण आता चाललो आहोत। पण अध्यक्षांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे, त्याचा कायदेशीर अभ्यास करावा लागेल।